विद्यार्थ्यांमध्ये मोठा वाद, वादात गंभीर मारहाणीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू। नवी मुंबईतील तुर्भे परिसरात एपीएमसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डॉक्टर सी.व्ही. सामंत शाळेच्या बाहेर धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। किरकोळ कारणावरून विद्यार्थ्यांमध्ये मोठा राडा झाला होता। या राड्यातील एक गंभीर घटना घडली आहे। या घटनेमध्ये राड्यात झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला असून पोलीस घटनास्थळी दाखल झालेले होते। गंभीर घटनेचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही, पण पोलिसांनी घटनेचा आरोपी विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात आहे। मयत जखमी आणि आरोपी मुलगा 11वीचे विद्यार्थी असल्याची माहिती आहे। 10वीचा पेपर सुरू असताना बाहेर राडा झाला असून एपीएमसी पोलीस अधिक तपास करत आहेत। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज। आज दिनांक 13 मार्च 2024 रोजी सामंत विद्यालयाजवळ तुर्भे गाव या ठिकाणी शाळेमध्ये तिथे शिकणारे आदित्य भोसले वय 17 वर्ष हा सामंत विद्यालयाचा विद्यार्थी आहे आणि तो इयत्ता 12वी मध्ये आहे। तो आणि एक देवांग संदीप ठाकूर त्याचं वय 17 वर्ष आहे आणि तो देखील तुर्भे गावामध्ये राहतो। यांची त्यांच्या इतर मित्रांशी भांडणं झाली आणि त्या भांडणामध्ये मारामारी झाली आणि त्याच्यामध्ये आदित्य भोसले आणि देवांग ठाकूर यांना मारहाण केल्यामुळे त्या मारहाणीमध्ये आदित्य भोसले याला मनपा हॉस्पिटलला नेण्यात आलं। तिथे मनपा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत म्हणून घोषित करण्यात आलेले आहे। त्याचप्रमाणे देवांग याला देखील मारहाण झालेली आहे, त्याच्यावर देखील उपचार सुरू आहेत। या बाबतीमध्ये एपीएमसी पोलीस ठाणे येथे खुनाचा गुन्हा नोंद होण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्याचप्रमाणे लवकरात लवकर आरोपी निष्पन्न करून त्यांना अटक करत आहोत। त्यांच्या भांडणाचं अजून काहीच नेमकं कारण असं कळलेलं नाहीये, त्याच्याकरता तपास सुरू आहे। लवकरच ते आपल्याला संपूर्ण माहिती तपासामध्ये पुढे येईल।